तर हाय हॅलो कसं काय म्हणताय सगळं ठीक ना. मी तुमचा व्लॉगर आहे ना. स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 33वा फ्लाईट डेज व्लॉग चॅलेंजचा. एवढं सकाळला आज मी एकदा दांडी मारले. आज लेट देखील उठलोय कारण की पावसामुळे बोललो घरीच राहूया आणि थोडासा भुकला वाटत होता. तर पहिला आधी आपण आंघोळ वगैरे तर माझी झालेली आहे मस्त फ्रेश वगैरे. तर पहिला आपण नाश्ता करू. तर आज नाश्त्यासाठी आईने मागवलंय इडली. मस्तपैकी इडली खाऊन घेऊया. तर स्वयंपाकात आईला थोडीशी मदत करू आपण. काळा भोपळा आईला कापून देऊ. तर भोपळ्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कापून झालंय. तर जर का तुम्ही मुलगा असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. थोडीशी आईला मदत देखील करा. आणि मी अज्युम करतो की मुली करतच असतील मदत करताना. तर आजी तिथे अभ्यास करत असताना तर मला देखील ऊत आला अभ्यासाचा. तर जसं मी म्हटलं आपण 1 तास तरी अभ्यास करायला बसायचं आहे. तर आता आपण करायला घेऊयात. एफ-एचे आपण चॅप्टर संपवूया जो आपलं राहिलेलं होतं. तर चला राहिलेले लेक्चर्स बघून घेऊयात. त्यासोबत बाहेर तुम्ही बघू शकाल जोरजोरात पाऊस चालू आहे. तर लगेचच करून घेऊया. तर आता आपण जेवायला घेऊयात. 2 वाजलेत. आजोबा देखील आले. जेवणासाठी आईने केलंय बघू शकतो भोपळ्याची भाजी आहे, डाळ भात आणि एक चपाती खाऊ. मस्तपैकी पोटभर जेवण आता तुम्ही बघू शकता. नोट्स आलेले आहेत. आज कॉलेजला देखील गेलो नाही तर मित्रांनी घरी गेल्या गेल्या नोट पाठवले. तर पहिले ते कम्प्लीट करूया. एफएचा लेक्चर होता त्याचेच नोट्स आहे. तर आता लगेच लिहून घेऊया. बघू शकता. एवढं तर केलंय. विद्युतचा पण थोडं थोडं हेल्प घेतोय कारण की काय काय समजत नाही तर आजच्या दिवसाचा पेंडिंग अभ्यास संपव एफ-एचा. तर आता माझा एक मित्र येतोय अनुज म्हणजे आपला पाम्या. तर आता तो येईल त्याने आता मला कॉल केलेला. अनुज पाम्या आलेला आहे तुम्ही बघू शकता. अनुज आलेला आहे तुम्ही खुश आहे एकदम अनुज. तर पाम्या आणि मी काहीतरी क्रेझी करायला बघतोय तुम्ही बघू शकता. पाण्याची एक बॉटल आणलेली आहे. तर आता पुढे बघूया आम्ही काहीतरी करणार आहे. तर दाखवतो थांबा पुढे काय आलोय. तर आता चॅलेंज तुम्ही पाहू शकता. फ्लिप करायचं आहे आणि गोरं व्हायचं आहे. म्हणजे बघा इथे पीठ आहे लगेच आपटायचं आहे. आता बघूया. पाम्या बोललो होता खूप दिवसापासून गोरं व्हायचंय त्याला. त्याला आता ट्रिक दिली आहे गोरं व्हायची. बघूया आता बघूया कोण जिंकतंय. आता आपण गेमला स्टार्ट करूया. कोण फ्लिप करणार तो दुसऱ्याला गोरं करणार. तर तसा असेल गेम म्हणजे आपटला डायरेक्ट त्या पिठाच्या ह्याच्यात. प्रॅक्टिस चालू आहे पाम्याची. तर बघूया कोण जास्तीत जास्त करताय आणि कोण हार मानताय. लेकिन एक सेकंड पहिल्याच वेळेला बाजी मारलेली आहे. मी केलं परत. दोन झालेले आहेत. ठीक आहे. मध्ये यायचा प्रयत्न चालू आहे छानपैकी. ट्रीटमेंट झालेली आहे बरं व्हायची पूर्ण. थोडा वेळ टाकूया. मला वाटतं आता मी जिंकण्याच्या ह्याच्या दिवसात. अच्छा कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ मला तो गोळे करून टाकले पांगली मला.
किती बरं भेटते पंखा. या काकाची भाजी आहे. पण शेवटचे 2 असतील आता. मी हाणायला गेलेलो आहे पण बहुत कारण शेवटचे 2 कोण करणार तो विनर. एक चान्स आहे आता. या केला तर मी जिंकलो. खाते किती झाले? कंटिन्यू गोल करायचे तिला. त्याने खूप बेकार हरवलंय, तुम्ही बघू शकता. ही हालत होती माझी. तर पाम्या जिंकलेला आहे कारण की कंटिन्युअस 2 शेवटच्या त्यांनी बाजी मारलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यापेक्षा गोरा मी झालेलो आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. तर तो काळाचा काळात राहणार आहे, आपण गोरे झाले आहोत. काय झालं मित्रा, हरून कसं वाटतंय? जाऊ दे रे आता, काय बोलू. चक्कीवाला झालाय तो, चक्कीवाला. थांब थांब थांब, असं ठेव असं. हे ठेव. हा बघा चक्कीवाला. तुला जिंकायला दिलं रे. जिंक कधीतरी. मित्र आहेस तुम्हाला, जिंकला पाहिजे ना तू. जिंकलोच आहे भाई. मी फ्रेश वगैरे होऊन आलोय. माझा ग्लो बघू शकता थंडावर, आणि हा काळाच्या काळाच राहिलाय. मस्त आहे. बघितला ना कसं ग्लो, बघितला ना तुम्ही, एकदम गोरा पान आहे घरी जिंकून, तुम्ही बघू शकता. चले बाय बाय. संध्याकाळचा चहा पिऊन आणि नाश्ता केला. तर 7:30 वाजलेत. पहिलं प्रिय बाप्पाचे पाया पडूया. पाया वगैरे पडून आता बाहेरच्या आउटफिट मध्ये मी आलोय. थोडंसं खाली जाऊन थोडं राऊंड मारूया. तर बघूया किती किती पाऊस पडलाय कुठे. तर आता तरी पाऊस थांबलाय, तर छत्री घ्यायची गरज नाही. तर चला जरा खाली जाऊया. मस्तपैकी खाली फिरून थोडंसं भिजलो मी, तर आजी भेटली. चला आता आपण जाऊया घरी. तर फ्रेश वगैरे होऊन आता आपण जेवून घेऊया. 9:30 वाजून गेलेत. आजोबा देखील आलेत. तर चला जेवू. तर आज जेवायला लाईटच आहे. सोल्याची डाळ आणि भात खाऊया. पोटभर जेवून आता झोपायचा टाइम आहे. 11:30 वाजून गेलेत. तर उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. इफ लाईन नसेल तर कन्सेशनचं काम करून घेऊ, आणि स्पोर्ट्सचं काय असेल तर बघू. तर आजचा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला तो चॅलेंज, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का ब्लॉगर निनादला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. अजून आपल्याला मस्ती अशीच चालू ठेवायची आहे. आज होता दिवस 33वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा, तोही देखील पूर्ण करायचा आहे. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.